नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आपण घेऊन आलो आहे रक्षाबंधन पार्ट 1. तर आज चाललो आपण नेरुळीला बहिणींकडे. आज आमची आहे रक्षाबंधन. तर आपली रक्षाबंधन होती सोमवारी, पण असं झालं की जॉबमुळे बहिणींचे पण जॉब चालू आहे, माझा जॉब पण चालू होता. तर आम्ही असं डिस्कस केलं खूप असं हे करून आजचा दिवस असा आला, आजचा योग आला. तर आज आपण जाणार नेरुळीला रक्षाबंधनसाठी बहिणींकडे राखी बांधायला. तर पप्पांच्या साईडच्या बहिणी आहेत, म्हणजे माझ्या काकांच्या मुली. तर रक्षाबंधन पार्ट 2 पण घेऊन येणार आहोत आपण. ते आहे संडेला मम्मीकडचे रक्षाबंधन. तर तिकडे आपली सगळी फॅमिली असणार आहे मम्मीकडची. तर सगळ्यांना आपण भेटवणार आहोत. तर चला आपण आता नेरुळीला जाऊ, कारण उशीर होतो आहे. तर बहिणीने मला बोलवलं आहे 7 वाजता. तर आपल्याला 7 वाजता काही करून पोहोचायचं आहे, कारण येताना पण खूप लेट होतं आपल्याला. तर चला भेटू आपण. खूप एक्सायटेड आहे, एवढं म्हणजे एवढं एक्सायटेड आहे. खूप दिवसांनी बहिणी भेटणार आहेत. आहा, एक मजा करणार आहोत आम्ही. यो पोचलो आपण नेरुळ स्टेशनला. तर पटापट चाललो, कारण पाऊस येतो आणि मी काहीच नाही आणलं आहे. तर साधारणतः मला 45 मिनिट्स लागले नेरुळीला यायला. मस्त बसायला तर नाही भेटलं, बट थोडं एक स्टेशन बसायला भेटलं, थोडं सुकून वाटलं. तर लवकर जाऊया, बघूया. हॅलो गाईस, तर रक्षाबंधन चालू करतो आहे आपण. तर बहिणी बसल्या आहेत, तर सर्वांची ओळख करून देतो मी. तर ही सर्वात मोठी बहीण प्रीतम, त्याच्यानंतर ही शीतल, त्याच्यानंतर अमृता, त्याच्यानंतर माधवी. तर मस्त वातावरण झालं आहे, खूप मजा येते, कारण पाऊस पडतो आहे, वीज चमकते आणि लाईक खूप थंडगार वातावरण झालं आहे. तर आपण आता त्याच्यातच सेलिब्रेशन करणार आहोत. चला मग सेलिब्रेशन दाखवतो तुम्हाला. सगळ्यांनी हाय करा. चलो. रक्षाबंधन झालेली आहे आपली आणि आता निघालो आहे आपण शिवडीला. तर जस्ट ट्रेन मिस झाली, नाहीतर चढलो असतो आपण. आणि पाऊस पण खूप पडतो इकडे. बहिणी आलेल्या सोडायला, छत्री घेऊन मी काहीच नाही आणलं. आता बघू आपल्या इकडे पाऊस पडतो की नाही. जर व्हिडिओ आवडल्यास, आपण ओळख पण केली, जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. असंच प्रेम असू द्या. तर पार्ट 2 पण लवकर येईल.